राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेविषयी सोशल मीडियावर प्रक्षोभक, नकारात्मक आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणे पेठ इदबारपूर तालुका दर्यापूर येथील तलाठ्याला चांगलंच महागात पडली। जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी ही बाब गंभीरतेने घेत विश्वनाथ गोंडाणे यांना 21 ऑगस्टला तात्काळ प्रभावाने शासन सेवेतून निलंबित केलं आहे। शासनाविरोधात गैरसमज पसरवल्याचं प्रथम दर्शनी झाल्याने सिद्ध निपक्ष चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा धडक निर्णय घेतला। चौकशी दरम्यान तलाठी गोंडाणे यांनी संबंधित मोबाईल क्रमांक 8007584225 आपल्या पत्नीचा असून वैद्यकीय कारणास्तव स्वतः मोबाईलचा वापर बंद केल्याचा बचाव मांडला होता। मात्र निवासी नायब तहसीलदारांच्या चौकशीत तहसील कार्यालयाशी संबंधित अधिकृत 457 सदस्यांच्या ग्रुपवर वादग्रस्त मेसेज केल्याची दर्यापूर येथील तक्रार अभिषेक इंगळे यांनी केलेल्या ईमेल तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती। चौकशी दरम्यान तलाठी साजा पेठ इदबारपूर या सुमारे 457 सदस्य असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक या मथळ्याखाली शासनाच्या धोरणावर वादग्रस्त संदेश पसरवण्यात आला। त्यानुसार दर्यापूर तहसीलदार यांना कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। विशेष म्हणजे कामांच्या ग्रुपमध्येही याच क्रमांकावरून मेसेज येत असल्याचं उघडकीस आले। त्यामुळे गोंडाणे यांनी दिलेला खुलासा व संदेश प्रसारणाच्या तारखांमधील विसंगतीमुळे त्यांची सत्यता संशयास्पद ठरली। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 अन्वये निलंबनाची कारवाई केली। निलंबन कालावधीत गोंडाणे यांचे मुख्यालय धरणी तहसील कार्यालय आहे। पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडल्यास अधिकची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईनंतर आता महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। सोशल मीडियाचा वापर हा चुकीच्या पद्धतीने केला तर अशाच प्रकारे कारवाई करण्यात येण्याचा इशारा सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।